नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत एक झटकीपट रेसिपी, जी की आहे मटर राईस. जेव्हा आपल्याकडे अचानक पाहुणे येणार असतील किंवा तुमचा मूड नसेल जेवण बनवायचा, चपाती भाजी करण्याचा, तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा. त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे: तांदूळ 2 वाटी, अद्रक लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, मटार, कांदा, टोमॅटो आणि गाजर उभे चिरून घेतले. आता आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि लसूण यांची आपण छान अशी पेस्ट करून घेणार आहोत. जर तुम्हाला पेस्ट करायची नसेल तर तुम्ही इथे खलबत्त्यात छान असं कुटूनसुद्धा घेऊ शकता. उबडधोबड असं वाटून घ्यायचं, त्याच्याने पण खूप छान अशी टेस्ट येते अद्रक लसूणची. पेस्ट झालेली आहे. आपण आता फोडणीची तयारी करू. तर इथे मी कुकर घेतला आहे. आता आपण ही रेसिपी आहे कुकरमध्ये बनवणार आहोत. कुकरमध्ये पटकन होते, त्याच्यामुळे शक्यतो कुकर यूज करा. तुम्ही दुसरं भांडं यूज केलं तरी देखील चालेल. तर इथे मी ऑलरेडी तेल गरम करत ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आता जिरे टाकलं आहे. इथे तुम्ही खडे मसाले पण यूज करू शकता तुम्हाला हवेत ते. तर मंडळी, ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. हार्डली आपल्याला कांदा टोमॅटोज फक्त बारीक चिरायचा आहे किंवा तुम्हाला कसा उभे स्लाईस करायचे तसे. तर आता इथे मी कांदा टाकून घेतला आहे. छान परतून घ्यायचा कांदा तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित, अगदी गुलाबी रंग येईपर्यंत त्याला. आता इथे कांदा लवकर परतून घेण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं तरी देखील चालेल. मिठाने काय होतं, पटकन कांदा परतला जातो. आता कांदा आपण छान गुलाबीसर झालेला आहे. त्याच्यामध्ये आता मी 2 चमचे ही मगाशी आपण पेस्ट केलेली होती ना, ती मी 2 चमचे टाकली आहे. छान ती पण तेलामध्ये मस्त परतून घ्यायची आपल्याला. छान स्मेल येतो, अगदी असा मस्त झणझणीत फ्लेवर येणार आहे. आणि मिरच्या खूप तिखट आहेत त्या. आणि नंतर मी टाकला आहे टोमॅटो उभा चिरलेला, तो सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे गाजर इथे आपण घेतले होते ते सुद्धा टाकून घ्यायचं. आता इथे तुम्ही गाजरच्या ऐवजी तुमच्याकडे जी कुठची भाजी अवेलेबल असेल ती तुम्ही इथे ॲड करू शकता. आता थोडंसं म्हटलं आपल्याकडे होतं गाजर, त्याच्यामुळे मी इथे ॲड केलं आहे. किंवा नाही टाकलं ना तरी देखील चालेल, नुसते मटार यूज केलेत ना तरी देखील चालेल. आता छानपैकी मस्त परतून घ्यायचं सगळं ते. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मसाले ह्याच्यामध्ये मी घेतला आहे हळद, गरम मसाला, जिरे पावडर आणि धने पावडर. आता इथे मी लाल तिखट यूज करत नाही आहे, कारण मगाशी तुम्हाला सांगितलं मी हिरव्या मिरच्या खूप तिखट आहेत, त्याच्यामुळे मी इथे लाल तिखट यूज करत नाही आहेत. कारण लहान मुलं पण खाणार आहेत, त्याच्यामुळे मी नाही यूज केलं आहे. तुम्हाला जर स्पायसी खायची आवडत असेल स्पायसी भरपूर, तर तुम्ही नक्की इथे यूज करू शकता. अर्धा चमचा किंवा 1 चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे लाल तिखट यूज करू शकता. तर इथे छान मसाले परतून झाले. त्याच्यानंतर आता मटर आपल्याला इथे टाकून घ्यायचं, ते सुद्धा छान असे परतून घ्यायचे मसाल्यामध्ये. आता इथे मी फ्रोझन मटार यूज केले आहेत. तुम्ही आपले नॉर्मल जे कच्चे मटार असतात ते सुद्धा यूज करू शकता. इथे 2 चमचे दही घेतलं आहे मी. हे ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसेल तरी काहीच हरकत नाही. ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता टाकायचं आहे तांदूळ मी ऑलरेडी स्वच्छ धुवून घेतला होता. इथे तुम्ही कुठच्याही प्रकारचा तांदूळ यूज करू शकता. फक्त एवढंच बघायचं की चिकट तांदूळ शक्यतो यूज करू नका, कारण काय होतं, मग तो एकदम खिचडीसारखा भात होणार. मग त्याच्याऐवजी तुम्ही बासमती किंवा कोलमचा कुठचाही प्रकार इथे यूज करू शकता, जेणेकरून तुमचा तांदूळ आहे ना तो एकदम मोकळा आणि फडफडीत भात होईल. आता छान तांदूळ पण व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये पाणी घालायचं. इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घातले. जसं तुम्ही तांदूळ यूज कराल त्याच्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी यूज करा. आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. छान स्टर करून घ्यायचं, मिक्स करायचं त्याला. त्याच्यानंतर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे लिंबाचा रस. अर्धा लिंबू इथे मी पिळून घेते. लिंबाने काय होतं, भात आहे ना आपला छान असा मोकळा होतो आणि छान टेस्ट पण येते आपल्या भाताला. त्याच्यामुळे हे नक्की करा.
लिंबाचा रस नक्की टाका. आता हे व्यवस्थित आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि नंतर झाकण लावायचं आहे. अगदी 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला काढायच्या आहेत. त्याच्यानंतर पटकन आपला भात हा शिजणार आहे कुकरमध्ये. तर 3 ते 4 शिट्ट्या झाल्यात. कुकर बऱ्यापैकी जरा थंड झाला आहे आणि आत्ता आपला भात हा रेडी आहे. बघू शकता मंडळी, मस्त असा छान स्मेल सुटला आता झाकण उघडल्याबरोबर आणि भात पण खूप छान झाला आहे, मोकळा मोकळा. तर आपला भात रेडी आहे, मटार राईस. आणि हा तुम्ही सर्व करू शकता मस्त अशा कोशिंबीर बरोबर किंवा दही बरोबर. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.